श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ पुणे सिटी आणि मी आहे आपली सखी अनघा. आज आहे 19 एप्रिल, महात्मा बसवेश्वर यांची जयंती. या निमित्ताने रेडिओ पुणे सिटीच्या सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजच्या विशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे प्रेरणादायी व्याख्यान. श्रोते हो, महात्मा बसवेश्वर यांनी समाजात समता, श्रमाची प्रतिष्ठा आणि विवेकाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांची आजच्या काळातही तितकीच उपयुक्तता आहे. चला तर ऐकूया प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे विचार प्रवर्तक व्याख्यान. आदरणीय श्रोते हो, आज आपण 12व्या शतकातील एक महान समाजसुधारक, विचारवंत आणि क्रांतिकारक व्यक्तिमत्व महात्मा बसवेश्वर यांच्या विचार कार्याचा आढावा घेणार आहोत. त्यांचे जीवन हे केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित नसून ते समाज व्यवस्थेतील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेविरुद्ध उभे राहिलेले एक ठोस परिवर्तन आंदोलनात्मक स्वरूपाचे होते. लहानपणापासूनच त्यांनी परंपरागत रूढी, जातीभेद आणि सामाजिक विषमता याविषयी प्रश्न विचारण्याची वृत्ती जोपासली होती. ते राजा बिज्जल यांच्या दरबारात कार्यरत होते, मात्र सत्तेचा उपयोग वैयक्तिक फायद्यासाठी न करता त्यांनी समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. त्यांच्या दृष्टीने समाज हा समानतेवर आधारित असावा, जिथे प्रत्येक व्यक्तीला मानवी सन्मान मिळेल या प्रकारची स्थिती निर्माण करता यावी. त्यांनी समाजातील सर्वात मोठा प्रश्न जातीभेदावर थेट आघात केला. त्या काळात जन्मावर आधारित उच्च नीतीची कल्पना प्रबळ होती. बसवेश्वरांनी ही व्यवस्था अन्यायकारक असल्याचे स्पष्टपणे प्रतिपादन केले. त्यांनी कष्टकरी, शेतकरी, कारागीर, दलित आणि स्त्रिया यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारात माणूस हा माणूस म्हणूनच महत्वाचा आहे हा मूलभूत सिद्धांत प्रतिपादन करण्यात आला होता. बसवेश्वरांनी निर्माण केलेली अनुभव मंडप ही संस्था सामाजिक लोकशाहीचे प्रतीक होती. येथे समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येऊन चर्चा, वादविवाद आणि विचारमंथन करीत असत. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार होता. स्त्रियांनाही समान सहभागाची संधी देणे ही त्या काळातील अत्यंत क्रांतिकारक गोष्ट होती. या संस्थेमुळे विचारांची देवाणघेवाण झाली आणि समाजात जागृती निर्माण होऊ शकली. त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना म्हणजे आंतरजाती विवाहाचा स्वीकार होय. ब्राह्मण मधुवरस यांची कन्या आणि चांभार समाजातील हरळे याचा मुलगा यांचा त्यांनी विवाह घडवून आणला. या घटनेमुळे प्रस्थापित सत्ताधाऱ्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राजा बिज्जल यांच्यावर दबाव आणून या विवाहाला विरोध करण्यात आला. त्यानंतर मोठा संघर्ष निर्माण झाला. अनेक अनुयायांचा छळ घडून आला. काहींना मृत्यूदंडही देण्यात आला. ही घटना कल्याण क्रांती म्हणून ओळखली जाते. बसवेश्वरांचे कार्य केवळ विचारापुरते मर्यादित नव्हते. त्यांनी जीवन पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर दिला. त्यांनी कायक म्हणजे प्रामाणिक श्रम याला सर्वोच्च स्थान दिले. त्यांच्या मते प्रत्येकाने स्वतःच्या कष्टावर जगावे, श्रमाला प्रतिष्ठा देणे ही त्यांच्या विचारसरणीची मध्यवर्ती कल्पना होती. त्यांनी दासोह या संकल्पनेद्वारे समाजातील संसाधनाचे न्याय वाटप करण्याचा संदेश दिला. म्हणजेच आपल्या श्रमातून मिळालेल्या उत्पन्नातून गरजूसाठी योगदान देणे हे महत्वाचे ठरते. यामुळे समाजात परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. बसवेश्वरांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनावश्यक विधी यांना ठामपणे नकार दिला. त्यांनी लोकांना विवेकाने विचार करण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या मते जीवनात सत्य, प्रामाणिकपणा, नैतिकता आणि दया या मूल्यांना अधिक महत्व आहे. त्यांनी समाजाला सांगितले, बाह्य आडंबरापेक्षा आचरणातील शुद्धता महत्वाची आहे.
स्त्री पुरुष समानता हा त्यांच्या विचाराचा आणखी एक महत्वाचा पैलू होता. त्या काळात स्त्रियांना दुय्यम लेखले जाई. बसवेश्वरांनी स्त्रियांना शिक्षण आणि विचार मांडण्याचा अधिकार तसेच समाजातील सार्वजनिक जीवनामध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे ही स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या कार्यामुळे अनेक स्त्रिया पुढे आल्या आणि समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकल्या. त्यांच्या वचनामध्ये जीवनाचे वास्तव, सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय यांचे स्पष्ट चित्रण आहे. त्यांनी सांगितले की समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या विचारामुळे अनेक लोकांनी जुन्या रूढी सोडून नवे जीवन स्वीकारले. आजच्या काळातही बसवेश्वरांचे विचार अत्यंत उपयुक्त आहेत. समाजात अजूनही विषमता, अंधश्रद्धा आणि अन्याय दिसून येतो. अशा परिस्थितीत त्यांच्या समतेच्या, श्रमप्रतिष्ठेच्या आणि विवेकाच्या विचारांची गरज अधिक जाणवते. त्यांनी दिलेला संदेश आजही तितकाच प्रभावशाली ठरतो. माणसाला माणूस म्हणून सन्मान द्या, स्वतःच्या कष्टावर जगा आणि समाजासाठी योगदान द्या. श्रोते हो, महात्मा बसवेश्वर हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाही तर ते एक सामाजिक चळवळच आहेत. त्यांच्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली आणि आजही ते आपल्याला प्रगतीचा मार्ग दाखवतात. त्यांच्या कार्याचा विचार करून आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा अंगीकार करून आपण अधिक न्याय, समताधिष्ठित आणि प्रगत समाज निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहूया ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी येथे थांबतो. श्रोते हो, आत्ताच आपण प्राचार्य डॉक्टर श्रीकांत गायकवाड यांचे व्याख्यान ऐकले. याबरोबरच हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा आपले आवडते रेडिओ केंद्र, रेडिओ पुणे सिटी. नमस्कार.